घर म्हणा, खूप जास्त लोकांनी हात लावला की काहीतरी कारभार होतो. म्हणून जे लोक जे काम करत आहेत त्यांना ते काम करू द्या. अनुवाद केला त्याचा आणि त्याच्यामध्ये स्टार्टिंगचे 2 लाईन आणि शेवटचे 2 लाईन मला द्या, मी पुढे वापरीन कुठेतरी. तर त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणलं आहे की पहचान ऐसी बनाओ की मिसाल बन जाए, है ना. तर तिथे पोचायचं, अजून तुम्हाला पण पोचायचं आहे, मला पण पोचायचं आहे, किंवा तुम्ही कदाचित पोचले असाल, मला तर पोचायचं आहे. आपण वेगवेगळ्या भूमिका निभवत असाल. कोणी पैसे तिथे जमवले असतील, कोणी ते पैसे त्यांना काढून परत देत असेल, कोणी त्याच्यावरती लोन देत असेल, कोणी त्याचे रिसीट बनवत असेल, कोणी त्याचे पासबुक बनवत असेल, कोणी त्यांना कुरिअर करून कळवत असेल की बँक स्टेटमेंट काय आहे. आजचा दिवस तुमचा ऑलरेडी बँकेत राबवलेला आहे, म्हणून मला कळतं की तुम्ही एकदम टक लावून ऐकणार आहात मला. तर हायटीमधली चहा हे का ठेवतात याचं एक कारण आहे. तो कारण असं आहे की ती चहा त्या बँकेमधला आणि या सेशनमधला एक ब्रेक आहे. तो तुमच्या मनाला सांगतो की आता चहा घेतला, आता थोडा वेळ उठायला लागेल, है ना. तर आपण प्रयत्न करूया की जे आपण इथे साध्य करायचा प्रयत्न करत आहोत, ज्याच्यासाठी मला इथे बोलवले गेले आहे, आणि आधी सत्कार झालेला बरा असतो. म्हणजे नंतर तो प्रोग्राम किती इफेक्टिव्ह होईल याच्यामध्ये दोघांचा सहभाग आहे ना, तुमचाही आहे आणि माझाही आहे. मी माझ्याच पणेने पूर्ण प्रयत्न करेन, पण तुम्ही तुमच्याच हिशोबाने काय जमत असेल तेवढं करून घ्या. ओके, येस. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आज जे हे कार्यक्रम आपण ठेवलेला आहे, आणि जसं याला इंट्रोड्यूस केलं संतोषजींनी, ते म्हणले स्नेहमिलन, बरोबर. कीर्तिभावींनी पण म्हणलं स्नेहमिलन. तर स्नेहमिलन याच्यामध्ये 2 शब्द आहेत. याच्यामध्ये स्नेह पण आहे आणि मिलन पण आहे. तर मिलन तर ऑटोमॅटिक झालं आहे, तुमचं रोज वारंवार एकमेकांशी होतो. कधी एका वेळेला आपल्याला असं पण होतं की मिलन जरा जास्तच होतं आहे. तर ते कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे जास्त मिलन झाल्यामुळे पण आपल्याला कधी कधी मनामध्ये त्रुटी येतात. मनामध्ये आपण विचार करतो, हा मनुष्य असा किंवा तो मनुष्य असा. आपल्या मनामध्ये आपण एक छवी बनवतो ना, समोरच्याच्याबद्दल, स्वतःबद्दल, सहकारीबद्दल, ग्राहकाबद्दल, मॅनेजमेंटबद्दल, जे नवीन लोक आलेले आहेत त्यांच्याबद्दल. तर या सगळे जे आपण इमेजेस बनवतो त्यांना थोडंसं आपण पॉज देऊया, चालेल का? आपण पॉज देऊ शकतो. आपल्याला माहीत नाही, आपण फक्त काही व्यक्ती आहोत आणि आपण आपली पोझिशन, आपली ड्युटी, आपली रिस्पॉन्सिबिलिटी, आपला ओहदा, आपलं जे काय असेल ते सगळं या रूमच्या बाहेर ठेवलेलं आहे, चालेल का? येस. जर कोणी आपलं मनोव्यक्त सांगत आहे, ठीक आहे, फ्रॉम कर्मचारी पर्स्पेक्टिव्ह, फ्रॉम कस्टमर पर्स्पेक्टिव्ह, तर ते जे मनोगत सांगतोय किंवा आपल्या मनामधलं जे काही सांगायचा प्रयत्न करतोय, ठीक आहे, त्याला आपण सद्भावनेने स्वीकारूया. जमेल? ओके. त्याचे रिपरकशन्स काही नाही होणार. म्हणजे जे तुम्हाला शेअर करायचं तर तुम्ही मन मोकळ्याने शेअर करू शकता. जर ते तुम्ही केलात तरच हे प्रोग्राम इफेक्टिव्ह होऊ शकतं. का? कारण मी तिथे येऊन काम करत नाही, तुम्ही बोलवलंच नाही, मी कसं येणार? कॅशियरचा जॉब किती भारी असतो, किती पैसे नोटे मोजतात. मला खूप लहानपणापासून त्याचं एक कौतुक आहे, कारण किती पैसे असतात त्यांच्याकडे. पण तो कॅशियर पण हे विचार करत असतो, हे याचे ते त्याला दिले, म्हणजे ते त्याच्या हातातनं जातात, नाही का? मीडियम बनतो तो. तर बँकेचा असा जो एक मीडियमचा भाग असतो ना, की आपल्या सतत लक्ष्मी खेळत असते आपल्या आजूबाजू, है ना. आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये ठेवायचं हे कारण असेल कदाचित, की जास्त लक्ष्मी खेळावी. आणि जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी आपण जास्त लक्ष्मी एकत्रित करावी आणि त्यांची दिवाळी चांगलं असू शकतो. जे बँकेचे स्टाफ आहेत त्यांना त्याच्यामधनं जे आपण काम करतो आहे त्याच्यामधनं आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन जे आहे ते सॅटिस्फॅक्शन व्यवस्थित भेटायला पाहिजे. आणि माझ्या पर्स्पेक्टिव्हनी मला वाटतं दसरा आणि दिवाळीच्यामध्ये बहुतेक याच्यासाठी बोलायचं की मी काहीतरी दिवे लावीन. तर आपण सोबत प्रयत्न करूया की काहीतरी ज्योत से ज्योत बढ़ाते चलो, प्रेम के गीत गाते चलो. तुम्ही हे आपण जे काही करतो त्याचं एक काहीतरी कॉन्शियस डिसिजन असतो ना. म्हणजे लहानपणी आपण कुठल्या शाळेत जाणार हे बहुतेक आपल्या हातात नसतं, आपलं नाव काय पडणार हे आपल्या हातात नसतं, 11वी 12वी ग्रॅज्युएशनपर्यंत आपल्या हातात नसतं. ते बहुतेकदा कुठला तरी एक भाऊ असतो, कुठला तरी काका असतो, मामा असतो, जे त्यांना आपण हुशार समजतो त्या मोमेंटपर्यंत. ते हुशारी असतील, पण त्यांचा आपल्या आयुष्यावर काहीतरी एक इन्फ्लुएन्स असतो आणि त्या इन्फ्लुएन्समध्ये आपण वाहत जातो. आणि ते वाहता 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 आता तुम्ही या क्षणामध्ये इथे पोचलेला आहात, ठीक आहे. तर तो प्रवाह तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेला. आता याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या हातात आहे, बरोबर.
तर हे जे डिसिजन मेकिंग आहे ना, हे आपण सतत करत असतो. म्हणजे मला ह्या समोरच्या व्यक्ती उभा आहे याच्याशी संवाद साधायचा आहे की नाही, याला ऐकायचं की नाही, हे पण एक डिसिजन आहे ना. मी माझे कान उघडे ठेवायचे की नाही ठेवायचे, हा माझा डिसिजन आहे. तुम्ही मला या रूममध्ये बसवू शकता, पण मला ऐकायचं की नाही हे तर माझ्यावर आहे ना. तर हा डिसिजन तुम्हाला तुमचा घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा ठीक आहे, ऐकून काहीतरी फरक पडेल किंवा एक संवाद साधेल, म्हणून मी याला संवाद म्हणतो. हे मोनोलॉग नाही आहे, मोटिवेशनल टॉक. मोटिवेशनल म्हटलं की ते लोकांना असं वाटतं की अरे 2 दिवसाचा उपक्रम आहे, म्हणजे आज मंगळवारी झालं आहे, गुरुवारपर्यंत संपेल, फ्रायडेला काहीतरी परत आपलं हे होईल आणि सॅटर्डे संडे मग परत आपलं रुटीनला लागेल. म्हणून मी त्याला मोटिवेशनल असं म्हणत नाही. आपण त्याला एक संवादच्या रूपाने बघूया. चालेल का? जमेल का? एनर्जी? येस. तर रिलेशनशिप याच्याबद्दल बोलूया. आपण आपल्या सहकारीसोबत, आपण आपल्या ग्राहकासोबत, आपण आपल्या घरच्यांसोबत, आपल्या मुलासोबत, आपल्या बायकोसोबत, आपल्या मित्रांसोबत हे काहीतरी आपण एक संबंध बनवतो, बरोबर. आणि त्या संबंधामध्ये आपण असतो, समोरचा व्यक्ती असतो आणि आपण आणि त्यांनी बनवलेल्या छवी असतात, बरोबर. आणि त्या छवीप्रमाणे आपण वागत असतो. तर मी जी छवी माझ्या सहकार्याची बनवली आहे आणि माझ्या मनामध्ये झालेलं की अरे हा तर खूप रागीट आहे, हा लगेच राग सुटतो याचा, तर मी त्याच्याशी वागणूक माझी बदलेल, बरोबर आहे. माझी वागणूक त्या हिशोबाने होणार की अरे हा समोरचा व्यक्ती जर रागीट मला वाटत असेल तर ह्या व्यक्तीसोबत मी बोलताना आय विल कीप माय 2 फीट डिस्टन्स. 2 फीट डिस्टन्स है ना. तर माझ्या आणि त्यांच्यासमोर मध्ये एक काहीतरी वॉल असणार, एक बेंच असणार की ज्याच्यामुळे आय विल गो अहेड अँड इंटरॅक्ट विथ देम इन अ लिमिटेड वे. मग आपण मनमोकळे खरं कोणासमोर होतोय आयुष्यामध्ये? आपण किती लोक असे आहेत तुमच्याकडे? 2 मिनटं घ्या आणि विचार करा की ज्याच्यासोबत तुम्ही खरेच मनमोकळे होता आणि ज्याच्यासोबत तुम्ही हे विचार करता की बॉस नो दिस पर्सन इज मेकिंग सेन्स, याच्यासोबत मला वाटेल तसं मी वागू शकतो आणि राहू शकतो आणि मी जसा आहे तसा. असे किती लोक आहेत तुमच्याकडे? 2 मिनटं विचार करा. क्वचित असतील. जर तुम्ही तो संबंध आपल्या पार्टनरसोबत बनवला असेल, जर जे तुमचे हस्बंड असतील, जे तुमचे वाईफ असतील, त्यांच्यासोबत जर तुम्ही तो संबंध बनवलेला आहे तर ते आहेत. किंवा तुमचा 1-2 लहानपणीचे मित्र आहेत ज्यांना सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल आणि कारण त्यांना सगळं माहिती आहे म्हणून त्यांनी सगळं बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला काही त्यांच्यासमोर वाटत नाही. बाकीचे सगळे जे व्यक्ती आहेत त्यांच्यासमोर आपण काहीतरी मुखवटा घालून फिरत असतो, वावरत असतो आणि आपण काहीतरी प्रिटेंड करायचा प्रयत्न करत असतो. तर हे जे प्रिटेन्स असतं ना, हे आपल्याला हळूहळू ते टर्माइटसारखं आहे, दिमक है ना. आपल्याला आतल्या आत कुठेतरी ते बोचत असतं, टोचत असतं. आपल्याला ते काहीतरी आतनं काय म्हणतात, इट्स यू अवे है ना, आतनं खाऊन जातं आपल्याला. तर प्रयत्न असा आहे की आपण मनमोकळेपणाने, मनमोकळेपणा याचा अर्थ असा नाही की मी आतनं जर उद्धट आहे तर माझा मनमोकळेपणा मी काल ऐकलंय मनमोकळे राहावं म्हणून मी आजपासून उद्धट राहणार आहे, कारण मला उद्धट राहायला आवडतं, हा त्याचा अर्थ नाही आहे. आपण सोसायटीमध्ये, समाजामध्ये राहणं हे गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या घरी बनत नाही. दूधवाला आणून दूध देतो किराण्याकडनं, किराणा येतो, न्यूजपेपर येतो, आपण जातो, बँकेत काम करतो, ते आपल्याला पगार येते, ते पगार ते आपण विल्हेवाट करतो किंवा सदुपयोग करतो, इन्व्हेस्ट करतो, RD करतो, SIP करतो, म्युच्युअल फंड्स करतो, जे काय करता तुम्ही है ना. मुलाचं शिक्षण होतं त्याच्यामुळे, बायको खुश होते, तुम्ही जे काय करायचा प्रयत्न करता त्याच्यामध्ये. तर हे सगळं आपण का करत असतो? कारण आपण ते एक रोल निभवत असतो है ना. बँकेमध्ये गेला म्हणजे तो एक रोल आहे. तो बँकेतला माझा X पर्सनचा रोल आहे, ऑफिसरचा रोल आहे, कॅशियरचा रोल आहे, मॅनेजरचा रोल आहे. मी जर एक कस्टमर आहे तर माझा तिथे एक कस्टमर म्हणून रोल आहे. माझे स्वतःचे काही ग्राहक असतील, म्हणजे माझा एक बिझनेस आहे फॉर एक्झाम्पल, आणि त्या बिझनेसमधले माझे काही कस्टमर्स असतील, मी त्यांच्याशी एक वेगळ्या पद्धतीने वागणार. तर मला जिथे वाटतं की हा जो समोरचा व्यक्ती आहे, ही इज मोर इम्पॉर्टंट देन मी है ना, हा माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे असं मला जिथे वाटतं, तिथे मी जास्त आदराने, सद्भावाने वागतो, बरोबर. आणि जिथे मला असं वाटतं की नाही बाबा, हा समोरचा व्यक्ती जो आहे तो ओके माझ्या लेवलचा आहे किंवा, तर तिथे मला जसं वागायचं तसं मी वागू शकतो. तर हे आपण जे एक पॉवर डायनामिक्स असतं ना, जे आपण करतो, त्याच्यामध्ये माणसाचा जो एक क्वालिटी, कॅरेक्टर, टेक्स्चर, तो सगळा निघून येतो, बरोबर. तुम्हाला जिथे जसं वागायचं तसं तुम्ही वागू शकता, पण तरीही तुम्ही नाही वागता आणि तरीही तुम्ही
ह्युमिलिटीनी समोरच्याशी नीट वागून नीट बोलून आपण राहू शकतो का नाही राहू शकत? राहू शकतो ना. म्हणजे प्रयत्न केला तर सगळे करू शकतो. फक्त आपल्या मनामध्ये आपल्याला ते घालायचं की बाबा समोरचा हा माझा ग्राहक आहे फॉर एक्झाम्पल और क्लायंट आहे, तर आय विल स्टार्ट बिहेविंग विथ हिम इन अ सर्टन वे बिकॉज आय कॅनॉट बिहेव इन. तर माझ्या घरचे जे आहेत त्यांनाही जर मी असं म्हटलं की अरे हे यांच्या बँक अकाउंटमध्ये अब्जो रुपये आहेत, कोटी रुपये आहेत, मी सडनली त्यांच्याशी नीट वागायला लागेल. मी उचनीच करून बोलणार नाही, कारण माझ्या मनामध्ये आदर येईल ना. मी म्हणेन अरे हे तर किती मोठं लोक आहेत. म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देतो ते आपण पैशाला देतो का, घराच्या साईजला देतो का, त्यांच्या पोझिशनला देतो का, त्यांच्या गाडी किती मोठी आहे, किती चाकं आहेत, किती चमचमीत आहे, किंवा काही असेल ते है ना, कपडे किती चांगले आहेत, शूज कुठले घातलेले आहेत, तर जे काय असेल ते. तर आपण समोरच्याला किती व्हॅल्यू देतो ह्याच्यावरती अवलंबून आहे की मी त्याचं किती ऐकून घेणार. ओके. तर मी जर समोरच्याला व्हॅल्यू देणं सुरू केलं तर मी त्यांना ऐकायला लागणार. काही लोक असं म्हणजे प्रतिसाद देता याचा अर्थ आहे की थोडाफार व्हॅल्यू दिली आहे स्टेजला, मला व्याख्यानला, है ना. तर ठेवा, मेंटेन ठेवा. तर ती जी व्हॅल्यू आपण देतो लोकांना त्याच्यावरती आपण त्यांच्याशी वागणूक ठरवतो, आपण त्यांना कसं ऐकायचं ते ठरवतो, आपली टोन त्यांच्याशी कशी बोलायची ती ठरवतो. बरोबर. आणि एक रिस्पेक्ट असतो ना, म्युच्युअल रिस्पेक्ट. एक बेस असतो आणि एक त्याच्या पुढे आपण रिस्पेक्ट देतो एकमेकांना. मग ते रिस्पेक्ट काही बेस असतो आणि काही कमवावा लागतो. मग ते आपल्यालाही कमवावा लागतो आणि समोरच्यालाही कमवावा लागतो. गमावणं सोपं आहे, कमवणं अवघड आहे. मग तो पैसा असो किंवा रिस्पेक्ट असो किंवा इज्जत असो किंवा घर असो किंवा संबंध असो. बरोबर. तर हे स्टेप बाय स्टेप, ब्रिक बाय ब्रिक कसं होतं तुमच्या आतल्या डिसिजन मेकिंग प्रोसेसनी. हे थोडं. तर घरी तुम्ही असता तेव्हा तुमची जी भूमिका आहे, जशी तुम्ही वागताय, तर तिथे तुम्ही रिस्पेक्ट कसं कमवता. तिथे रिस्पेक्ट तुम्ही असं कमवता की तुम्ही बँकेचं तर काम केलं पण घरचं काय काम केलं फॉर एक्झाम्पल, है ना. मुलाला किती बघितलं, जे काय तुमची एक्सपेक्टेशन्स असतील फॅमिलीचे ते तेवढे तुम्ही किती पूर्ण केले, ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या किती झाल्या, तुम्ही वेळ किती काढून दिला, तुम्ही प्रेम किती केलं, तुमच्या बनवलेल्या जेवणमध्ये गोडी किती आणि चव किती, आणि ती नसेल तर तरी तुम्ही किती प्रेमाने खाताय. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घरच्या निगडीत आहेत. व्यापारी म्हणून जे रोल होतं, जे रिस्पेक्ट होतं, ते क्वालिटी, टाइमली डिलिव्हरी, पेमेंट, इफेक्टिव्हनेस याच्यावरती होतं. घरी जे होतं ते ॲज अ रोल ऑफ अ फादर, ॲज अ रोल ऑफ अ हजबंड, ॲज अ रोल ऑफ अ वाईफ, अ मदर, वॉट एव्हर रोल दॅट वी आर इन, त्यासाठी आपलं एक पॅरामीटर असतं. अच्छा, आता आपलं जे एक पॅरामीटर आपण कमवलं, हां, तर हे कमवलं, हे याचं पॅरामीटर काय, बेंचमार्क काय, समोरचा व्यक्ती आपल्याला त्या कुठल्या दृष्टीने बघतो. आपण घरी गेलो नाही, आपल्याला कोणी पाण्यासाठी विचारलं नाही तर आपल्याला कळून जातं आहे की किती कुठपर्यंत तो बॅरोमीटर वरती खालती झाला आहे. तर याचे काही कारणं असतील ना, का असं होतं आहे, याचं कारणं असतं आहे. जर तुम्ही बँकेत गेला आणि तुम्ही एकाच दिवशी वाईट वागला ॲज अ ग्राहक किंवा ॲज अ कर्मचारी, है ना, आणि दुसऱ्या दिवशी तुमच्याशी लोक कमी, म्हणजे दे स्टार्टेड बिहेविंग डिफरंटली, ते तुमच्याशी वेगळं वागायला लागले, है ना. 2 दिवस 4 दिवस तुम्हाला कोणी जेवढं काम आहे तेवढंच बोलतायत किंवा तेवढंच संवाद साधतात तुमच्याशी, तुम्हाला कळून येईल. आता असं होणार आहे का की तुम्ही बाहेर तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कामामध्ये काहीतरी वेगळे ट्विस्टेड पर्सन आहे आणि घरी आल्याने एकदम तुम्ही भोळे बाबडे आणि साधे आणि चांगले झाले, असं होणार का? एकदम ड्रास्टिक डिफरन्स येईल का? वी नीड टू आस्क अ क्वेश्चन अबाउट आवरसेल्व्स. ही मला गरजेची आहे का सवय? मग ती सवय कुठल्याही गोष्टीची असू शकते. वी हॅव हॅबिट्स अबाउट 10 डिफरंट थिंग्स, अबाउट गेटिंग अप ॲट एक्स टाईम, अबाउट युझिंग द मोबाईल फॉर एक्स आवर्स. काही ना काही आपल्याला आपलं माहिती असतं, आपण जे अतिरेक करतोय कुठल्या तरी गोष्टीचा, ते अतिरेक कुठपर्यंत करू शकतो हे आपल्याला त्या मोमेंटला कळत नाही. आपण ज्या सवयी लावून घेतल्या, जे सम्मान कमवलं आहे आणि जे सम्मानच्या पलीकडे जाऊन आपल्याला राग येतो. अच्छा, किती लोक आहेत हॉलमध्ये ज्यांना राग येतो? राग, अँगर इश्यूज, एनीवन? येस, राईट. अँगर इश्यूज काय आहेत? वाय डू वी हॅव अँगर इश्यूज? एनीवन?
मनासारखं नाही झालं की राग येतो. अपेक्षा भंग झाल्या की राग येतो. राग काय येतो? हा, पार्टीला जायला नाही मिळालं की. पार्टीला जायला का नाही मिळत? कारण खूप पार्ट्या होतात. जो ऐकून घेतो त्याच्यावरच राग येतो. जो ऐकून घेतो त्याच्यावरती आपण राग काढतो. ठीक आहे. राग का येतो? मनासारखं नाही झालं तर. द्या, मी करतो सगळं. हां, कोणी खोटं बोललं तर राग येतो. खोटं बोललं तर राग येतो. येस, नाही, ओके, गुड. राग येत नाही? नाही, मग नाही यायचं काय हे तेही लोकांना सांगून टाका ना. ज्या लोकांना राग येत नाही त्यांनी दुसऱ्यांना शिकवायला पाहिजे, आपण सहकार्य करायला पाहिजे. बोला साहेब, राग का येत नाही? आलं लक्षात? स्वीकृती आहे ना. स्वीकृती आली की राग संपतो. मला स्वीकृती झाली या गोष्टीची म्हणून राग संपला. जर आपला माइंडच फ्रेश नाही झाला तर आपण ते मनस्ताप झेलू शकतो का? नाही झेलू शकत. मग कुठेतरी आपल्याला त्याला पॉज म्हणायचा आणि दुसऱ्या दिवशी परत घेऊन ते मनस्ताप घ्यायची क्षमता पण पाहिजे ना. मग ते मनस्ताप केव्हा होणार? जेव्हा जबाबदारी घेऊ. मग पहिले तर आपल्याला ती जबाबदारी वाटायला पाहिजे. आणि जबाबदारी जर आपण घेतोय आणि काम करतोय पण माझा एन्व्हायरमेंट मला काम करू नाही देते फॉर व्हॉट एव्हर रिझन, ते आपल्या हातात आहे का? आपलं एन्व्हायरमेंट आपल्या हातात आहे? तो समोरचा व्यक्ती कशी गाडी चालवली आपल्या हातात आहे का? म्हणून आपण काय काढतो गाडीचा? इन्शुरन्स. स्वतःचा इन्शुरन्स का नाही काढत? LIC नाही विकत आहे मी. वाय डोंट यू बुलेट प्रूफ युअर सेल्फ? आपण बफर करतच नाही ना. आपल्याकडे बफरच नाही आहे. आपल्या इमोशन्सचा बफर नाही आहे, आपल्या एक्सपेक्टेशनचा बफर नाही आहे. जसं आपलं भाव असतं तसे आपल्या भावना वरती खालती होत असतात. 2 मिनिटासाठी मला वाटेल मी सफल आहे. हां, मी गाडी घेतली, 8 दिवस मला सफल वाटतं. 10व्या दिवशी माझा मित्र अजून मोठी गाडी घेतो, मग मला सफल वाटतं का? मला कुठेतरी त्रुटी वाटते माझ्या आयुष्यामध्ये. आपण नाही त्या गोष्टीचे कॉम्पिटिशन बनवून ठेवलेत की नाही ठेवलेत? मग आता जर आपल्याला आपली रिक्वायरमेंट माहिती आहे, हां ठीक आहे, आय वॉन्ट XYZ, आय विल गेट XYZ, आणि मी याच्यासाठी एवढं मनस्ताप करेल आणि एवढंच मनस्ताप करायला पाहिजे, हे जर माझं प्रमाण ठरलं, मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते मला विल दे अफेक्ट मी? नॉट अफेक्ट मी. मग मला तेवढंच इमोशनल बर्डन येईल जेवढं मी घ्यायला तयार आहे. त्या पलीकडेचा जो इमोशनल बर्डन आहे तो मी त्याला ऑलरेडी म्हटलं, बॉस स्टॉप लॉस. मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावतात ना. स्टॉप लॉस म्हणजे काय? त्याच्याहून जास्त घाटा मी सहन करणार नाही. डू वी हॅव विलन्स इन आवर वर्क प्लेस? आपल्या वर्क प्लेसमध्ये पण आपण आपल्या मनामध्ये ठेवलेलं आहे ना. येस, दिस इज अ विलन है ना. हा पर्सन मेक सेन्स? आणि वी ट्राय अँड सी. आपल्याला कळतं की अवेअरनेसमध्ये येतं आपल्याला की मीच आगाऊ आहे. आपल्याला कळतं ना त्या मोमेंटला की मीच जास्त बोललो होतो. समोरच्याची चूक होती पण मी थोडं जास्त बोलून गेलो, थोडं जास्त वागून गेलो, 2 शिव्या जास्त दिल्या, गरज नव्हती, म्हणून मला राग येतोय. माझा राग त्याच्यावर आहे का? माझा राग माझ्या अपेक्षेवरनं आलेला आहे. माझी अपेक्षा आहे की त्याने 10 वाजता यायला पाहिजे. मेकिंग सेन्स? जर मी मला कुठल्या गोष्टीचा का राग येतोय ह्याचं थोडंसं ॲनालिसिस केलं, त्याच्या वायमध्ये गेलो आणि थोडंसं त्याच्यासोबत बसलं आणि त्याच्यासोबत चर्चा केली तर मला कळेल की मला जे राग येतो ते बहुतेकदा मोस्ट ऑफ द टाइम्स इज बेसलेस. हां हां, आता मी हे बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे कन्व्हिनियन्स देणं समोरच्याला, दुसरं आहे की किती कन्व्हिनियन्स द्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे एक आहे की बाबा मी समोरच्याला बोलवलं जेवायला, पण आता मी त्याला जेवायला पण बोलवतो, त्याला मिठाई पण देतो, त्याचे पाय पण धुतो, त्याचे हात पण. म्हणजे तुम्हाला कुठपर्यंत सर्व्हिस द्यायची हे तुम्हाला एक ॲज अ बँक कुठेतरी डिसाईड करायला लागणार की तुम्ही कितपर्यंत देऊ शकता. मेकिंग सेन्स? आणि जर ॲज अ बँक तुम्ही जर पॉलिसी काढलेली आहे की बाबा नाही, जर कोणी नाही आणलं तर आपण करू शकतो, तर ते दॅट नीड्स टू बी कम्युनिकेटेड फ्रॉम द बँक इटसेल्फ. मग ती स्टँडर्ड प्रॅक्टिस सगळीकडे व्हायला पाहिजे की बाबा जर नाही, म्हणजे ते डिफरंट एक्सपिरियन्स नाही भेटायला पाहिजे की बाबा
एक्स ब्रांच चाकण ब्रांचमध्ये गेलो एक्स झालं, संगमनेर ब्रांचमध्ये आलो असं झालं, दुसऱ्या कुठल्या राजगुरुनगर वॉट एव्हर. ओके, थँक्यू सो मच फॉर द सजेशन. खूप चांगलं बोला. प्लीज, याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या मला वाटल्या. एक म्हणजे त्या कस्टमरला आपल्या बँकेविषयी काय वाटतो, आणि दुसरं कस्टमरचं हित म्हणजे बँकेचं हित, आणि बँकेचं हित म्हणजे कस्टमरचं हित. हे जेव्हा जुळून येणार ना तेव्हा अलाईन होणार. का? कारण बँकेचं हित कशामध्ये आहे? कस्टमरला चांगली सर्व्हिस देऊन त्याला जे प्रॉब्लेम आहे XYZ किंवा त्याचं जे आत्ता गरज आहे की त्याची नड आहे ती पूर्ण आपण करून देतो, आणि कस्टमरला ती वेळोवेळी जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा ती होतीये, म्हणून त्याचं मग मन जुळलेलं असतो. मन जुळलेला असतो, मग तो पुढच्या वेळेस मग तो कुठे थोडंफार कमी जास्त झालं तरी तो सहन करायला तयार आहे, पण तो सोडून जाणार नाही. मेक सेन्स? या, व्हेरी गुड. प्रायमरली वी नीड प्रोडक्ट नॉलेज. एक तर प्रोडक्ट नॉलेज आपल्याला पाहिजे. जिथे वेळोवेळी आपल्याला ते प्रोडक्ट नॉलेज आहे ते वेळोवेळी कम्युनिकेट करता यायला पाहिजे लोकांना. थर्ड, इट शुड नॉट बी कम्युनिकेटेड इन अ व्हेरी स्टँडर्ड टेम्पलेट फॉर्मॅट. ते त्याला त्याच्यामधलं काय गरजेचं आहे ते तेवढं त्याला सांगणं गरजेचं आहे, म्हणजे तो कान उघडून ऐकेल. जर तुम्ही त्याला सरसकट सगळ्यांना तेच डेमो आणि तेच PPT द्यायला लागले, फॉर एक्झाम्पल, तेच मी आज आलो, मी तेच स्लाईड 7 तुम्हाला दाखवले, तेच 7 स्लाईड घेऊन मी दुसरीकडे गेलो, मी अजून तिसरीकडे गेलो, तुम्हाला इम्पॅक्ट राहणार का? जर तुम्हाला रेलेव्हंट नाही आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा काय फायदा? मेकिंग सेन्स? तर तुम्हाला जसं रिलेशनशिप आहे तसं तो कसा डेव्हलप करायचा आहे. व्हेरी नाईस अबाउट प्रिव्ही बँकिंग, ऑल्दो आय एम एन एंड कस्टमर, पण आय डिड नॉट थिंक अबाउट इट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह की बँक्स कॅन स्टार्ट डुईंग इट. दे कॅन स्टार्ट कॅटेगरायझिंग देअर कस्टमर्स, आणि तेवढं लक्ष त्यांना द्यायला. मग ते जेव्हा येतात, आता हे केव्हा होतं माहिती आहे का? जेव्हा दॅट कस्टमर हॅज बीन कमिंग फॉर म्हणजे हाऊ इट हॅपन्स ऑटोमॅटिकली. तो जसं येतो याच्या मनामध्ये बँकेचा त्याचा आकडा असतो, अरे हा 5 लाखाचा कस्टमर आहे, हा 25 लाख, तो लगेच तेवढा आदर, अरे सर तुम्ही आले, मला सांगायचं होतं, मी पाठवलं असतं वगैरे. मग ते सगळं होतं, पण त्याला एक प्रोफेशनल आणि सिस्टमॅटिक वेनी आपण करत नाही. तर ते सिस्टमॅटिक वेनी आपण केव्हा आणि कसं करू शकतो, आणि मेसेज असेल, कॉल असेल किंवा काही असेल, किंवा त्याला त्याचं काम अजून 5 मिनटं लवकर जर त्याला करून दिलं, आणि त्याला सगळ्यांना स्पेशल फील करायचं असतं ना. आता मी यांच्याकडे आलो, मी यांना म्हणलं, मी यांच्याशी गोष्टी गप्पा केली, वुडंट ही फील स्पेशल? in a group of 100 people I have spoken with him, so he will feel good. आपण रेकग्नाइज का करतो? आपण हे सत्कार का करतो? लोकांना आपण फुलं का देतो, शाल का गुंडाळतो? सगळ्यांना एक नीड असते स्पेशल फील करून घ्यायची. तर तुम्ही तुमच्या कस्टमरला स्पेशल कसं फील करवताय? हे बघा आपल्याकडे माध्यम भरपूर आहेत, पण आपण कुठल्या माध्यम वापरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो? इंस्टाग्राम, फेसबुक. ओके, प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये काहीतरी 5-25 कस्टमर्स असतील. यू कॅन क्रिएट अ, now I don't know how to do this at a bank level, but is there a way in which you can create promotional content which every person can then send to his 25 people, है ना, 25-30 people, and then probably जर तुम्हाला सोशल मीडियामध्ये ते कसं राबवायचं आहे किंवा त्याचं फॉलोइंग कसं वाढवायचं ती वेगळी गोष्ट आहे, पण ॲटलिस्ट हे जे बेनिफिट्स आहेत किंवा तुमची स्कीम्स आहेत ते त्याचं एक प्रोडक्ट किंवा त्याचं व्हिडिओ असेल किंवा टीजर असेल तेही तुम्ही पुढे पाठवू शकता, म्हणजे दॅट कॅन बी डन. तर मला असं वाटतं आपली बँक ही शहरामध्ये आहे. ओके, खेड्यापाड्यामध्ये आपले कस्टमर भरपूर आहेत. ठीक आहे. मला असं वाटतं की आपल्या बँकेच्या ज्या स्कीमा आहेत त्या स्कीमा आपण खेड्यापाड्यामध्ये जे दूध संघ असतील, ओके, किंवा जिथं सर्व गावातले लोक एका चहाच्या टपरीवर बसतात, ठीक आहे, अशा ठिकाणी आपल्या बँकेचे पोस्टर्स ठीक आहे, लावले पाहिजेत. त्याच्यामध्ये त्या लोकांना समजलं पाहिजे की संगमनेर मर्चंट बँक आपल्या गावात आली, त्याचे पोस्टर लागलेले आहेत, याच्यावर एवढ्या स्कीम आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे हे रेट आहेत. कुणी शेतकरी असतं, कुणी गरीब माणूस असतं, पोचले तुमची. समजा एखाद्याला 2 व्हीलर घ्यायची आहे, पण त्याच्याकडं तो मोलमजुरी करणारा माणूस आहे, त्याच्याकडे IT वगैरे काही नसतात, पण त्यांनी एखादा समजा आपल्या त्याला पगार भरपूर आहे, पण त्याला अशी स्कीम काढली पाहिजे का त्याला त्याच्यामध्ये बसून त्याची जी गाडी आहे किंवा त्याला जे साधन जे लागतंय त्याला ते त्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, आणि संगमनेर मर्चंट बँक ह्याचं माध्यम बनायला पाहिजे. थँक्यू सो मच. सुपर, थँक्यू सो मच फॉर दिस सजेशन. बिग राउंड ऑफ अप्लॉज.